ज्ञानेना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती. ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपतये नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. आयलेले सगळं आत्मे जलतसले स्वागत. भगवंताले वैकुंठ लोक जय विजय म्हणजे दोघ लोक द्वारपालक रक्षणे करता असल्याची सहजांगिनोची त्यांनी अहंकार ग्रसित केल्याची तन्निमित्त सनक सनंदनादी ऋषी चतुष्टय लोकांनिमित्त तिंका शाप प्राप्त केले. ते निमित्त तिने भूलोका भितरी जन्म घेवत असले एक दुर्धर प्रसंग निर्माण झाले. तिंगेले 3 जन्माचे अधिकृत विवरण प्राप्त होता. रावण, कुंभकर्ण, दंतवक्त्र आणि शिशुपाल आणि ती हिरण्यकशिपू हिरण्याक्ष म्हणून. तुमच्या भितरी भागवता भितर उल्लेख करत असले हिरण्यकशिपूले हिरण्याक्षले थोडे चरित्र्याचे भांगा उल्लेख करूया पळया. हे हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष अत्यंत प्रभावीशाली जालत असले मदोन्मत्त जालत असले दैत्य. इतले बलिष्ठ खेळ झाले रे प्रायशः देवत लोकांची इंक भीन होत असलेच तितले बलशाली तिने खंय बल उरतकी थंय सहज जालत असले अहंकार सहज जालत असले गरीब लोकांक दुर्बल लोकांक त्रास दिवत असले एक विशेष दुष्ट प्रवृत्तीची निर्माण जाता होता. अशा न्हू हे दोग लोक भावाची साधू संत लोकांक विशेष न्हू कोण आस्तिक असल्याची तिंक पुरा त्रास दिवत असलेक दुष्ट व्यवहार हिंदवान घेतले. तन्निमित्त भगवंताने वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाक संहार केले. त्याने हिरण्याक्ष संहार झाले की त्या हिरण्यकशिपूल राग आणि वाढले. मागील भाव मेलबो म्हणजे पश्चाताप त्याची बरोबरी परमात्मा निष्कल्ला विष्णूने वरावतार घेऊन मागील भावाक मुद्दा मान काढला. ते विष्णूक शिक्ष देऊ का म्हणजे एक क्रोधग्रस्त द्वेषग्रस्त असूयग्रस्त असले भावना निमित्त दैवी संपत्त प्राप्त घेऊ का दैवी शक्ती प्राप्त घेऊ का आपल्याला अजय जाऊ का ते सगळे देवत लोकांक त्रास देऊ का म्हणजे दुष्ट उद्देश निमित्त तो तपस करू गेलो. ते गेले बायल खयादू घरा भितरी असा तेन्ना मात्र ते गर्भिणी गर्भधती संदर्भ झाले री भावार मेळातले तसले एक विशेष तसले वातावरण निमित्त बायल गर्भिणी जाले बेची तो त्या ठिकाणी लक्ष नशीची तप करता तरी अरण्या गेलो मंदार पर्वता गेलो थंय परमात्मा खातीर परब्रह्मा खातीर तपस आचरण करचे लागलो. तेचे संदर्भ पळोवंक गेलो देवेंद्राने तिगे राज्य उंच आक्रमण केले. आक्रमण करून गेलो थंय विध्वंस केले तसले कार्य करूं लागलो. तेन्ना ती हाती मेळालो कोण हिरण्यकशिपूल बाय जालत असले खंय तुगे हाती मेळून गेले. तो पळयता गर्भवती जाल्लो आसा. अयो हेक्काने संतान जावचें आसा तो चिंतला त्रास दिता आसा आनी तपस आनी कितें त्रास दिता की तो आमकां आनी हिगील चल्ले जाल्यार हेंचेच काम आसा. बाप एकलो बाप पूत 10 पटी म्हणजे एक वाक्य आसा. बाप नंबरी बैठा 10 नंबरी म्हणजे कितकेक लोकांनी पयलीं सांगितलें आयकता आमी. ह्यो आनी तशें जाले रे ह्याक सोडचें ना ह्याक काण सोडका म्हूण सांगीन तुगेले बायलेक धरा 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 तो ओडून घेवन स्वर्गा घेवन वता थंय ताका नाश करता म्हणटकीर बायली मान काडटा म्हूण
स्वर्गाक घेऊन वच्चे मध्यंतर जावंगे नारद महर्षाक मेळटा. नारद विचारता कितें काम करता असो तूं म्हणून. ते देवेन सांगता महात्मन आमगेले शत्रू भायल हे गेले गर्भा भितर एक संतान निर्माण जाता आसा. जर हेक दवरले रे हे संतान आमकां नेमको त्रास दितले अशें हे बायल मनीस मान काडटा वता आसा म्हण. तेन्ना नारद हांसता पिश्या इतलो महामहिमान्वित जावंगे न्हू देवेंद्र जावंगे न्हू. एक अबले उंच बायला उंच अत्याचार करता तांकां हत्या करता. कसलो मनुश्य तर तूं गेले ते बी घोर अशें टायमार कर तुगे धंदे हें होच मूर्ख तूं सोड ताका हांव पळोवंक येता म्हूण सांगे न्हू ताका धांडयता. आनी तेगे खया दूख तिगे आश्रमाक घेवन गे न्हू नारद महर्षी पोशण करचें लागता. कित्याक म्हणटा तिगे राज्य सोडतना तो परतून आनी परतून देवातलो केन्ना थंय वचून तापत्र करतले म्हणचे नारद मना एक भीत उरता. अशें तिगे आश्रम आपण हाडून गे न्हू ते खया दूख बाकी लोकां बरें करून पोशण करता. आनी खया दूख मुखारी भगवंताल गुणगान करचे भगवंताल नाम महिमे वैभव सांगचे हें सगळें तो करता उरता. अशी अनेक दीस वताची. थंय तपा गेले तसले हिरण्यकशिपूक ब्रह्म प्रत्यक्ष जाता. विचारता कितवर जाव तुका विचारी म्हण. हिरण्यकशिपू सांगता भगवन म्हाका मरण येवचें ना म्हण. तेन्ना ब्रह्मास्त्र सांगता ते तुवें मागीत आशिल्ले जन्मा येवचे पयले जन्म आयल्या नंतर ते मागो जावत ना तुवें. जन्म आयल्या नंतर मोरकाच खंय जेन्ना नासता थंय मरण निश्चितच. अशें ते तुवें मागचें जावत ना बरें ते हांवें बी दिवचें जावत ना. कित्याक हांव बी जन्म आयलोच परमात्मा निमित्त. हांव बी केन्ना मरण आदिन म्हण तुका हांव कशें दिवचें हें वर अशें तें वर नाका दुसरें कितें विचारी म्हणून. तेन्ना हांव सांगता तुगे सृश्टी भितर कितली रोट आसकी तुमचे निमित्त खंयचो निमित्त हांव मरचें ना. दिवसा मरचें ना रात्री मरचें ना प्राणीन मरचें ना मनुश्यान मरचें ना भूतान मरचें ना. हांव भायर मरचें ना भितर मरचें ना भुंय मरचें ना आकाशा भितर मरचें ना असलें खंयचो न्ही बोर अशें म्हाका तसलें वर दी तूं म्हूण सांगे न्हू भगवंता कडेन प्रार्थना करता. तेन्ना ब्रह्म विचार करता हें वऱ्याक दिवची नाकी म्हूण. तेन्ना ब्रह्म विचार करता की हें वर विचारता म्हणल्या नंतर एक दुसरो वाट आसा म्हणजे प्रत्येक तुका तशीच ते प्रत्येक तुकाची एक कारण बरें आसा म्हणटा एक वायट वाट उरता खंय एक वायट आसा म्हणटा एक बरें उरता खंय केन्नाच. अशें गे न्हू हां कितें वर विचारता आसता म्हणून तथा आसता म्हणटा. हें त्या वरा निमित्त मदोद हांव वता ताका तेन्ना दिसता आतां म्हाका मारतले कोणा ना. देवांतल्या लोकांना मरचें ना मनीस लोकांना मरचें ना पशुतीन मरचें ना भुंय मरचें ना आकाशा मरचें ना भायर मरचें ना भितर मरचें ना दिवसा मरचें ना रात्री मरचें ना म्हाका मारपाक कोण आसाची. जिवी वस्तून मरचें ना निर्जिवीतन बी मरचें ना आपल्यान मारतलो कोण म्हाका म्हणजे अहंकारा निमित्त. आनी परतून देवत लोकांक विशेष ऋषी म्हणजे लोकांक त्रास सुरवात करता. तेचे संदर्भाच्या राज्य येवच्या नंतर नारद तुगे बायले हांडील पाव येता पळ मारया तुगे बायले उंच्यो देवेंद्र संहार करता म्हण आयलो त्या संदर्भाचेर गरीब म्हणटाले तुगे बायले हांवें रक्षण केलां आसा हें तुगे बायले तूं घे म्हूण सांगेन. तेन्ना आनी एक राग येता देवत लोकां वयचें आक्रमण करता. थंय पुराचे अधिकार तिगे हस्तगत करून न्हू विशेष तसले त्रास प्रवृत्ती ते राज्यभार करता वता. त्याच नंतर थोड्या दिवसा भितर तिका एक चल जन्मा येता. भागवता भितर 4 लोकांक उल्लेख करताची ह्लाद प्रह्लाद आल्हाद अशे 4 लोकांक उल्लेख थंय करताची. जाल्यार मुख्य कथानायक प्रल्हादा विशीं आशिल्ले खातीर प्रल्हादा मात विशीं पळयात म्हाका. प्रल्हाद थंय जन्मा येता ताका अत्यंत संतोशाने त्या प्रल्हादाक व्हड करताची. सामान्य 1-1.5 वर्ष जाल्या नंतर प्रल्हादाले तोंडांतल्यान कसली सावकाश गुणगुण शब्द आयकता. कसले म्हणजे कोणा लक्ष दिवता सांजचे न्ही कितके म्हणटा उरतले म्हण. जाल्यार तो गुणगुण करता आसले बेची कितकी म्हणचे न्ही ते परमात्मा स्मरण करता आशिल्लो परमात्मा चिंतन करता आशिल्लो. सहजान आवय बापायच्या लक्ष दिवत ना. थोडे होड येले हें त्या नंतर ह्या शिक्षण दिवशी का म्हणून सांगे न्हू दैत्य गुरू जाले तसले शुक्राचार्याले चंडक्रम म्हणटे चेडा कणे हें गेले राजकुमाराक धांडयताची. थंय मस्तितले चेड शिकचे उरताचे गुरुकुला भितरी. थंय ह्यो हिरण्य कशी पोवतकी चल्ले बी धांडयता प्रल्हाद म्हणटा चल्ले बी धांडयता. थंय शिक्षण दिवशीता.
जाल्यार हे थंय शिकूं गेले बेची हे गेले मनाक परमात्मले चिंतन. थंय शिक्षण हेका आवडना. थंय शिक्षण कितें? हिरण्यकशिपू देव, हिरण्यकशिपू सर्वस्व, तेगेली मागीर हें जगत चलता, तेगेली मुखार कोणा ना, आमी तेका पूज करता, तेगेलें आराधन करता, तेका ध्यान करता, कोण तेंगे शिक्षण थंय. जाल्यार ह्याक कितें ओटून खंयचेची रुची लागतना हें त्या ठिकाणी सारकं गे न्हू, हें परमात्मने स्मरण करता उरता. सामान्य 1 वर्ष कालावधी जाता तेन्ना बापाय पुत आपिशिता शिक्षण कशें चलता तसं पळया म्हणून. त्याने विचारता पुता कडेन शिक्षण तुका मेळटा आस न्ही, बरें मेळटा आस की? हय बाप्पा बरें मेळटा आसा. कितें शिकयलें तुका? ना उठू परमात्मे चलता, नारायण सर्वस्व म्हाका शिकयला. तेन्ना नारायणाक नांव आयकत की तेन्ना हिरण्यकशिपूक राग आनी जास्त्यान वता. पुत्त धुमळक आनी विचारता, हें की शिक्षण दिलें तुमी? बरें शिक्षण दिया आनी सुदारशी म्हूण सांगीन परत धांडिता. परत थंय धांडिले बिची आनी 1-2 वर्सां आपयले बिची चल्लेले सांगचे तुमचे भितर कसले बदलावण ना. तेणें सांगचे कोची बाप्पा हें सगळेची परमात्मा भितर जाल्लेले, परमात्मा भितर चल्लेले. तेन्ना बाप्पा सांगता ना हांवची जगत चलयतलो म्हणून. तेन्ना तो सांगता बाप्पा तुका एक बाप्पा आसा की ना? आसा. तेका एक बाप्पा आशिल्लो की ना? आसा. तेका एक बाप्पा आसा की ना? आसा. उठू लागलो बाप्पा आसा परमात्मा, तो लिमीट चलता ना, तुगे लिमीट न्ही बाप्पा म्हणून सांगले बेची. बाप्पा आयकत ना. तेन्ना मस्त प्रयत्न करता पुता सुदारशिका म्हणून, पुत्ताल विष्णू नांव घेवचें ना म्हणून. जाल्यार पुत्ताक कितें एक संस्कार मेळ्ळे आसा, तन्निमित्त तो पूत नारायण नांव सोडचे तयार ना. बापाय सोल अंगीकार करचे तयार नाशिल्ले तसलें एक वातावरण निर्माण जाता. तेन्ना कशें तरी हें आमकां शत्रू नांव घेतलें तसलें पुत्ताक मान काडटा म्हणचे विचार स्वता बापाय करता. अशें सांगे न्हू बापाय सांगता सेवक लोकांक हेका चाक घेवन कटकन घालया इटीनी हेका तोपया म्हूण. त्या सेवक इटीन तोपताची चाकून कट करून वताची जाल्यार प्रल्हादाक येदी बी परिणाम पडना. तेन्ना बापाय स्वता आश्चर्य येता. तेन्ना बापाय सांगता हेका उज्जा म्हणून घालया म्हणून. ताका उज्जा म्हणून घालताची जाल्यार उज्जा भितर तो आसना. पर्वतान उडया म्हणटाची, पर्वतान ताका उडयताची जाल्यार बी हेका येदी चूर बी अंगाक गेरवडके पडतना. इतलें म्हणून बी मरतना जाल्या नंतर ताका आंजन पांयान तुळशी पळयताची. आंजन पांयान तुळिले बी कांय जावत ना. सर्पाकण चाबी शिताची कांय जावत ना. तेन्ना स्वता हिरण्य कशिपू तुगेली बायले सांगता तुगे हातीन तो ताका विश दी म्हणून दुद्दा हागेन. निरुपाय प्रसंग हे ताका पुत्र वात्सल्य हे ताका घोवाले विशेष आग्रहाक नतमस्तक हांवें न्हू खयाद विशिखान दिता जाल्यार ते वीश शडकी ताका अमृत्या वता तो वांचून सोडता. तेन्ना बापाय गेले हिरण्य कशिपूक राग तोडून घेवचे जावत ना. ताका संहार करका, तेगेले अहंकार नाश करका, तेगेले विष्णूक नाश करका म्हणचे आग्रहा निमित्त दुष्ट्याल तसले एक मनोभावने निमित्त पुत्ता आपयता. विचारता तूं देव देव नारायण नारायण म्हणटे तुगे नारायण खंय आस की म्हणून. तेन्ना प्रल्हाद सांगता बापा तो खंय ना. हां परतून म्हाका विचारता खंय ना म्हणून सांगेन. तो उट्टू कडेन आसा तुगे नारायण? हय बापा उट्टू कडेन आसा. हें खांब्या भितर बी आसा, हें खांब्या भितर बी आसा बापा. म्हाका कितें दिसना तशें म्हळ्यार बापा तुका तेका पळयत तसलें हृदय ना. परमात्मा उट्टू कडेन आसा सर्वांतर्यामी तो तेका पळयत तसलें हृदय बापा. म्हाका तो दिसता अशें खांब्या भितर, तुका दिसता ना इतलेच. हां तुका दिसता आसा तशें मागीर हें खांब्याक काणसो देव वतमण जालें म्हण सांग खांब्याक तेगेले गदगेर मारता. ते संदर्भ संध्याकाळ संदर्भ सांजेची वेळ ते खांब्याक केन्ना मारतकी तेन्ना खांब धडधड फुटता. खांब्यातनी नरसिंह अवतार निर्माण जाता. परमात्मा नृसिंह, नृ म्हणजे मनुष्य आनी सिंह म्हणजे सिंहाचीच असले. अर्ध मनुष्य अर्ध सिंह अर्थात तोंडा भागात सिंहाचे स्वरूप, तो भाग मनुष्य शरीर तरी परमात्मा प्रकट येता. परमात्मक आनी हिरण्यकशिपूक घनघोर युद्ध जाता. ते हिरण्यकशिपू कळटा खंडीच्यान परमात्मा आसा ना जाल्यार कशी तो खांबेतल्यान भायर येवची शक्ती म्हण अंगीकार करता. जाल्यार बी एक अहंकार प्रवृत्ती आशिल्ले काय तरी युद्ध करता. ते युद्धा भितर सोलो वता. संदर्भ मस्त टायम मस्त वता म्हूण सांगे न्हू
आमगेलो नृसिंह देवता ताका तरा 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 वड्डो व्हरता. वड्डो व्हंगे न्हू घराचे भायर बी न्ही घराचे भितर बी न्ही तुंत मध्य बागला मेट्टा उंच बसता. बसून गे न्हू ताका पांयां उंच घांग येता. पांयां उंच घांगे न्हू तिगेले दोनी हाताच्या नाकटांनी तिगेले पोट्टा उंच धर घेवन बिगडे सुरवात करता. सुरवात करूंगे न्हू नृसिंह ताका सांगता पळय तुवें परमात्मा बागिले कितें म्हणू दिवसा बी मोडचें ना रात्री बी मोडचें ना म्हणू. आतां संध्या वेळ दिवस बी न्हय रात बी न्हय. तुवें मागिले भायर बी मोडचें ना भितर बी मोडचें ना म्हणू. आतां मध्यंतर हें भायर बी न्हय भितर बी न्हय मेटला उंच आसतो. आतां तुवें मागिले मनुश्य कंठान बी मोडचें ना पशु कंठान बी मोडचें ना म्हणू. हांव मनुश्य बी न्हय हांव पशु बी न्हय अर्ध मनुष्य अर्ध पशु. तुवें सांगिले ब्रह्म निर्मिती जाल्यार खंयचे वस्तू कडल्यान मोडचें ना म्हणून. हांव ब्रह्म निर्मिती न्हय ब्रह्मालो बाप हांव विष्णू अशें ब्रह्म निर्मितीन हांव येवूच ना. तुवें सांगिले सजीव वस्तूंतल्यान बी मोडचें ना निर्जीव वस्तूंतल्यान बी मोडचें ना. हांव तुका नाकटांतल्यान काडटा आसा. हें नाकूट सजीव बी न्हय निर्जीव बी न्हय. नाकूट वार्ताची तेशें जीव आसा म्हणजे जालें कटकले दुखत ना तें नाकूट तेशें निर्जीव म्हण बी जालें. म्हळ्यार सजीव निर्जीव मध्यंतर वस्तू ते अशें न्हू हें काडटा आसा म्हूण सांगें तेगेलो पोट बग दिता ताका मान काडटा. जे काय जय विजय लोकाले कितें शाप आशिल्ले तांकां शापांतून मुक्त करता. असले कथानक आमी भागवता भितरी भागवतम जालें तसले प्रल्हादा चरित्र भितर आमी आयकताची. मस्त लोकांक हें काणी गुत्त आसा गुत्त नाशें कोणाका ना. मस्त लोकांक कथा आयकला आसा जाल्यार हें कथा सांगच्याक अनेक कारण आसाची. कोणाक तुमकां कथा गुतना म्हूण सांगिल्लें हें हेजे भितर थोडें रहस्य आसाची. ते रहस्य तुमकां दवर कमेंट बदल मात्र हें कथाचे उपन्यासाचे आमगेले आयके. कसलें रहस्य तें सहज आसले एक प्रश्न आमकां येता राक्षस कुला भितरी भगवत भक्त जन्मत की म्हूण. राक्षस कुल ते हिरण्य कशिपू अत्यंत प्रसिद्ध जालो तसलो राक्षस. तेगेले बायल कयादू ते बी राक्षसाले धुव. ते कारणे भितरी भगवत भक्ताले जन्म जावचे साध्य आस की म्हणजे प्रश्न केले रे मस्त कठीण तेका उत्तर दिवचे. वस्तुला विचार कर राजा म्हणजे कितें राक्षसाच्या राक्षस येता म्हणून जाल्यार राक्षसाच्या राक्षस जालो ना थंय राक्षसाच्यालो भगवत भक्ती आलो भागवत तो म्हणजे आमगेलो. कारण कितें तेका कोण ताका शिक्षण दिलें देवा बाल ताका कोण सांगलें. वस्तुता विचार करूंक गेले रे त्या जन्म आयले नंतर ताका कोणा सांगलें ना परमात्मा आसा परमात्मा चिंतन करता विष्णू श्रेष्ठ म्हणजे कोण सांगलें आसता का. तेगे कडेन सांगचे कोणा शक्तीपण आशिल्लें तें कोणा कडेन सामर्थ्य नाशिल्लें तें ज्ञान ताका खंयच्यान मेळ्ळें. कारण आसा ताका खयाल गर्भवती आशिल्ली की त्या नारदान तेगेले आश्रम व्हरून ताका दवरून घेतलें की दवरून घेवन थंय ताका पोशण केलें की थंय नारद जाले भगवत भक्ता संकीर्तने परमात्मा गुणगान गर्भस्थ आशिल्लो तसले ह्यो शिशू आयकता आशिल्लो. अशें गर्भस्थ आसतनाची ताका भगवत भक्तीचे परमात्माले विशेष चिंतनाचे ज्ञान प्राप्त जाता गेलें. अशें न्हू ते सूक्ष्म रुपा भितर आसतना केन्ना तेगेले आवय जालें तसले खया तो आयकता वता आशिल्ली की त्यान आयकले निमित्त ते तरंग पुर्तीची पुत्ता बीच सहजान मेळटा गेले. तिगे आशिल्ले तसले गर्भ शिशू बी मेळटा गेले. अशें न्हू तेगेले आवय तरंग पुरा हेका मेळटाची न्हू सहजानूची भगवत भक्ती हांव न्हू गर्भा भितरीची परिवर्तन जावंक गेलो. राक्षसाल बीज राक्षस संतान हाय जाल्यार भितर तसले की ते चैतन्य आसा ते चैतन्य दैवी चैतन्य परिवर्तन जावंक गेलें. कारण कितें गर्भ आसतनाची ताका तसलें वातावरण तसले बरे विचाराचे एक संदर्भ आवय संदर्भ ना बरे विचार आयकत तसले एक विशेष परिस्थिती मेळटा तरी तो भगवत भक्त्यान निर्माण जाल्लो तसले एक विशेष सूचने ही एक कथा आमकां दिता आसा. खंडित्यान है जर गर्भा भितर शिशु आसतना जर आवयनी बरे विचार केले रे बरे चिंतन केले रे बरें मनन केले रे
ते बर कलर मनान आवय मेळटा म्हण न्ही ते सहज अनुची पुत्तात गर्भ शिशू उंच मस्त परिणाम करता वता म्हणजे हे कथा दाखयता आसा. आमी सहजान कितें करताची पुराण काड म्हळ्यार पुराण काड वाद्य सोडलें हांव पुराण काड घे बयस अर्थ नाशिल्लो. हे पुराणा फाटल्यान संदेश आमकां गुत्ते वतना ते घेवचे वतना आमी जितले बुद्धीपणपण आसले आमी शिव उरता जिवना भितर आमी जाल्यार हे कथा दाखयता आसा जर गर्भा भितर शिशू आसतना आवयन जर बरें आयकले रे बरे विचार केले रे बरें उलयले रे तेंचो परिणाम पुर्तीची गर्भ शिशूक जाता म्हूण सांगलें. ना जाल्यार त्या प्रल्हाद शिकितलो कोण आशिल्लें देवाक नांव तें ना प्रल्हाद शिक्षण दितलो कोण आशिल्लेची त्याक ते भगवंतान महिम करचें शक्य आशिल्लें की शक्यच ना आशिल्लें. गर्भ आसतनाच हे संस्कार मेळटा तरी तो तेन आनी भगवत भक्ती हांव न्हू परिवर्तन जालें तसलें एक संदर्भ आमी पळयताची. आमगेले गुरुजी कडेन एकलो आयलेलो तेणें विचारलें सहज अनुची गुरुदेवा आजी कोणाची भारत भक्ती जावंक गे न्हू भारताचो त्याग करता आसले मनोभावनेंत लोक जन्म येतना मू पयलीं तशी न्ही आशिल्लीची वीर सावर करता आसले मस्त मस्त महान लोक पुराची भारता खातीर जन्म दिताले भारता खातीर लढता लोक आशिल्ले आतां तसले लोक जन्म कितें येतना की म्हण आमगे गुरुन सांगलें कितें जेन्ना प्रत्येक आवय स्वातंत्र्य मेळनाशिल्लें आमकां तेन्ना गर्भवती प्रत्येक आवय विचार करता आशिल्ले म्हाका जातलेलो चल्लो भारताक स्वातंत्र्य दितलो चल्लो भारताक रक्षण करता चल्लो भारत चलजे जन्मा येवो म्हणून विचार करता आशिल्ले अशें तेन्ना जन्मा आयली चेड पुराची भारत स्वातंत्र्य खातीर भारत खातीर जीव दिवचे खातीर तयार जाल्याची जाल्यार आत्तां आवय तशी विचार करता नाशिल्ले खातीर आत्तां आवय बरें मागे चल्लो दुड्डू जोडो पयशे करो बंगले बांदो मन आशिल्ले कशें आरामशें जीवन करो आमगेले कश्ट काडटना कोण विचार करताची अशें आतां चेड पुरो असली दृश्टीच्यान जन्म येताची म्हणजे एक संकेत आमगे बरोवन दिले खंडीच्यान हय. आजी जर चेडा विचित्र जालें वातावरण जन्म येता आसल्यार ताका प्रधान जालें कारण आवय चिंतन आसा. केन्ना आवय गर्भवती जाल्यार उरता तेन्ना आवय खंय चिंतन करता तें चिंतन त्या चेडावर मस्त परिणाम करता. आमगेले गुरून सांगचे आशिल्ले सामान्य जावंक न्हू आवय विचाराचे 30-40% अर्थात 30-40% परिणाम चेडावर पडता वत आवय खंय विचार करता की ते परिणाम पडता वत तेन्ना आमकां कळ्ळें गुरून सांगिल्लें तें रहस्य कळून घेतल्या नंतर कळ्ळें आमकां जर आज प्रत्येक घरा भितर इंजिनियर डॉक्टर जाता आसाचे तें कारण कितें प्रत्येक आवय विचार करता शिशु गर्भ आसतनाची मागीर जालो चलो म्हाका इंजिनियर जावो म्हण मागीर चल जाल्यार म्हाका डॉक्टर जावो म्हण देशभक्ती म्हणून कोणा विचार करतना देवाल भक्ती म्हणून कोणा विचार करतना ते वेगळे भाग उरप जाल्यार हे विचार केले खातीर आज प्रत्येक घरा भितर डॉक्टर आमी आनी इंजिनियर पळयता आसाचे. पळया आवयन जर असले विचार केले रे ते शिशू जितले परिणाम जाता म्हणजे जाल्या नंतर जर ते शिशू तरी बरे जावं कशें उरले रे समाज सुधारक जावं कशें उरले रे समाजा भितर एक विशेष तसले व्यक्तित्व निर्माण करता तसले एक विशेष तसले भगवत भक्ती आमगे जीवन धनी करता संतान तर जावं कशें उरले रे जर आमगेला विचार तर आमी तसले दवरून घेतले रे खंडीच्यानवची तसले परिवर्तन जालें तसले विशिश्ट संतान मनुष्य प्राप्त करूं शकता. आमगेले धर्मशास्त्रा भितर गर्भिणी धर्म म्हणजे एक विशेष प्रकरण निर्माण केलं आसा. गर्भिणीन कशें उरका गर्भिणीन कसले विचार करका गर्भिणी चिंतन कशें उरका म्हणजे बदल आजकाल लोकांचे अर्थ ना अशें दिसता ते उरत आजकाल लोकां बद्दल सांगचे न्ही थोडे अर्थ करून लोकांना सांगता आशिल्ले आमी तेची चिंते सांगताची गर्भिणीन बरे विचार आयकाका बरे विशय चिंतन करका म्हणून कित्याक खातीर म्हणलें रे जर ते बरे विचार करता उरले रे ती शिशू उंच बरे विचार करचे प्रवृत्ती येता म्हणून जर आवयी द्वेषग्रस्त जाले त्यांच्या जन्मा चल बी द्वेषग्रस्त येता क्रोधिश्टले आवय बी केन्ना क्रोध विचार करता उरले चल बीच रागाच्यो चल जन्म येता आवय सत विचार करता उरले चल जन्म चलबीची सच्चिंतनाची चल्लो जन्म येता म्हणजे संकेत आमकां हे कथे निमित्त हे कितें प्रल्हाद चरित्र आसा हे चरित्र निमित्त आमकां कळून येता आसा. अशें न्हू हे कितें विशेष चिंतन आसा हे चिंतन आमी दवरून घेवका हे चिंतन मागे फाटी फाटी आमी केन्ना विशेष काम करता वताची तेन्ना आमगेले मुखार पिढी बरे जाल्स निर्माण करूं शकताची. आज आमी पळयताची मस्तीत लोक प्रेम विवाह जावचे आमी पळयताचे इंग्लिशांत तुमी दाखोवन घे शब्द म्हण घे तुमी प्रेम विवाह हे कारण कितें
व्हडलें कारण ना, टी व्ही कारण आहे तेच. टी व्ही भितर पळयता आमी प्रेम विवाहाचीं प्रकरणां. आवय गर्भवती जाल्यार उरता ते विचार करता मागीर पूत बेशी जाल्ले रे, पुरो एक संदेश गेले रे पुरो, पूत तशी जाता ती गेली जन्म आयल्या नंतर. एकूच संदेश ते. सद्या फाटी एक 8-10 वर्सां फाटी आमी आजेल आसा, एक शिशू जन्म आयलो. विज्ञान लोकांक, डॉक्टर लोक अत्यंत आश्चर्य जावन गेले. जन्मा शिशूक बीपी आसा. कारण कितें? आवय बीपी ना तशें म्हणून. जन्मा शिशू जास्ती मीठ खालना, चीक खालना, त्याल पिलना, जाल्यार हाका कितें बीप येयलें? तेन्ना मनस्वीच लोक, मानसीक तज्ञ लोक ते चिंतन केल्या नंतर तिने आवय कडेन विचारलें. तेन्ना आवयन सांगलें कितें उतर? ना, कोणाकी बीप आयलें म्हणचे हांव आयकता आशिल्लें. तेन्ना मन हांव विचार करता म्हाका बीप आयलें रे म्हूण सांगे न्हू. म्हणून तेन्ना आवयन सांगतना कळलें, आवयन जर आपणा बीप आयलें म्हणून विचार केलेले कितें तरंग आसा ती ते शिशू भितर गेले, शिशू बीप येवन गेले, शिशू भितर बीप येवन गेले म्हणून. पळया आमगेले विचार कितलं काम करता शिशू वंच म्हणून सांगे. तुमकडे फारसे दिसताल ते तुमी घेया सोडे आमकां प्रश्न ते जाल्यार तत्व सांगता तेचे जे काही प्राचीन लोकांक तत्व आसाचे ते आमी म्हणटा पुराण कांड अर्थ नाशिल्ले प्रयोजन पडटले ते म्हणून सांगेन. तशें प्रयोजन पडटा तुमकडचे पुरते त्याचे परिणाम पडना म्हणून कळटाले ते कशे परिणाम पडटाचे की म्हणून सांगेन. अशें आमगे न्हू हें कितें प्रल्हाद चरित्र आसा, हें प्रल्हाद चरित्र अद्भुत आमकां संदेश दिता आसा. जर गर्भस्थ शिशू आसतनाची आमी तें कशी परिवर्तन करीत, दैव भक्तीयान बी करीत, राक्षसांनी निर्माण करीत, समाज सेवक्यान बी करीत, दुडजोडतल्यान बी करीत, ते कशे परिणाम आमी करून दिवीत. आवय कशी विचार करता, बापाय बी कशी विचार करता, बापाय विचार बी परिणाम पडता. ते गेले बीज जाल करता रे, बापाय विचार बी ते परिणाम पडता, ते काम करता ते. अशें आमगे न्हू आवय बापाय जर चिंतन बरें उरलें रे परिणाम बरें येता म्हणजे एक विशेश तसले सूत्र संदेश आमगे प्रल्हाद चरित्र दिता आसा. आवयचे खयादू नारळ आश्रम येता अशें तरी थंय दैवता चिंतन आयकता अशें तरी थंय जालें तसलें गर्भस्थ आशिल्लें शिशून ते घेयन न्हू थंय दैव भक्ताल म्हणजे कथानक आमकां मेळून येता. तुमी चिंतले खयादू कडेन ते कितें दैव भक्ताल ना की म्हूण तिगे लग्ता भितर ते अमूश नाशिल्लेच. त्यान त्या वेळी तितलें आयकल्लें चितलें घेतलें आनी परतून घरा आयलें तें विसरून सोडलें. जे शिशू तशें न्ही तेगेर मना भितर दुसरें कसलें नाशिल्लें ताका मेळालें स्पश्टची कितें प्रथम प्राथमीक हंत जे मेळालेची दैव भक्ती विशय परमात्मा चिंतने भगवंताले विशेष तसले शक्तीचे गुणगान म्हणका तरी तो त्या परिवर्तन जालो म्हणजे कथा काय केल्या नंतर आमकां कळून येता पुराणां कितें सांगिल्लें आसा ते पुराण बदने काय न्ही ते अद्भुत तसले संदेश आमकां प्राचीन लोकांक दिल्लो आसा ते अर्थगंगे शक्ती नाशीची आमी ओडता आसाची म्हूण सांगेन. अशें सांगे न्हू हें पुराणां फाटल्यान सत्य सांगलें तरी एक उपन्यासाचे आरंभ आमगेले दुसरो एक सत्य बी थोडें सांगचें पडटलें आमकां हांगा. आमी काल मात अजामळा चरित्र उल्लेख केला हांगा. थोडे लोक सांगतात अजामळा चरित्र फाल्स सत्य म्हणून कशें शक्य आसता अजामळा चरित्र एक पटी लास्ट मोर केले रे परमात्मा नांव घेता मोक्ष मेळटा असले परवा सुलभ जावन मेळनाच की म्हणजे थोडे लोक बुद्धिवाद लोक आले अच्छी तथागत बुद्धिवंत आक्षेप आसा ते आक्षेप उत्तर आमी काल दिल्ले. बरी एकपट स्मरण केला तो मोक्ष गेलो न्ही जन्मता त्याचे संस्कार आशिल्ले थंय ते भाव आयले भाव येवन मोक्ष गेलो तो परमात्मा स्मरण करचे लागलो म्हणून सांगेन. तशीच हे कितें भितर बी मस्त लोक आक्षेप करताची कशी विश्टिले मल ना तो चल्लो कशी उज्या खातले भितर आसलो ना चल्लो कशी इटीन मातले बी तें कांय जालें ना कित्याक मस्त इतले प्रश्न येता ते कथा काय केल्या नंतर त्यानं सांगता कितें आज तथा बुद्धिवंत लोकांनी प्रोफेसर लोकांनी पुरा फाल्स रे पुराण रे ते पुराची अर्थ नाशिल्लो रे म्हणून खंडितान ते अर्थ नाशिल्ले न्ही ताका अर्थ आसा तेच्या फाटल्यान एक रहस्य आमगे प्राचीन लोकांनी अद्भुत्यान दवरलो आसा. तें कसलें रहस्य प्रल्हाद गुत्त आसा आमकां निरंतर भगवंता चिंतन करता असलो व्यक्ती तो ताका वायटाचे जी बी कल्पना तो कसलो पळयत आशिल्लो ते सगळे वस्तू पळयत आशिल्लो तो परमात्माका पळयत आशिल्लो. अशें इटी घेवन ताका चोकते आयले बी ताणें पळयतालो कितें इटी भितर परमात्माची अशें ती इटी कशी तोपताली ताका ना तोपले बी ताका कशें दुखताली ताका
तो म्हणजे भावना ते अहंकार ना, हा पूर्ण म्हणजे भावना, हांव दुसरो परमात्मा दुसरो म्हणजे भावना ते परमात्मा सगळेच. अशें तेका ईट कितें करताले, चाक कितें करताले तेका, कट करूं शकताले वे तेका, कट कलशी तेका दिसताले वे तेका, उज्ज्या खातीर बीच परमात्माले तेज्या सगळ्यान पूण बसला म्हण केन्ना कल्पन केलें तेणें, तेका ते उजी कशें आसताले तेका. विश बीच अमृत म्हण केन्ना तो परमात्मा प्रसार म्हण केन्ना स्विकार केलो तेन्ना विश बी कशें परिणाम करताले तेका. आनी तेका मस्तीक म्हणाले बीची परमात्मा प्रसार मेळटाच म्हण केन्ना तेणे एक मनोभाव पॉझिटिव्ह थिंकींग म्हणटा तेका, सकारात्मक दृश्टिकोन म्हणून जे सकारात्मक दृश्टिकोन केन्ना दवरून घेतले तेणें, यद्दी बी नकारात्मक चिंतने ना, हे आने म्हाका काडटले मस्त मान काडटा म्हणजे चिंतने ना तेगे भितर. परमात्मा म्हणजे केन्ना भाव आसा तेन्ना ते आने कशी मस्त मान काडटलो हेका. हें उठे जातले घेवन विचारतले तुमी. आज जर केन्ना पळयताची, आयचें उदाहरण दिता आस तुमकां. आज अनेक लोक केन्ना येवन चमकात ताची पळयता तुमी, पांयां कितें जातकी पळया तिंकां, कांय जालें उरना, पांयां आशिल्ली तशी उरता तेंगेली. तुमी चमका हे पळया, तुमकां तशें जाता, तिंगे तशें जावंच ना. अनेक लोक तोंडाक सुय तोपूंक येता जाजी, ते एक व्रत आसता, थोडे लोक विधान आसता. थोडे लोक त्रिशूल तोपूंक येतात पोट्टाक, थोडे लोक तोंडाक त्रिशूल तोपूंक येताचे, तेंकां कांय जावंच ना. आमचे सांग सुल तोपले रे, अय्यो सुवी कितले, तोपिलेले इतले, कांडवलेले इतले, तेंक कित्याक तेजें जावंच ना कित्याक. तेजे फाटल्यान एक मानसीक तत्व आसता तेका तेणी प्रसाद, देवता सेवे, देवता कैंकर्य म्हण स्विकार केले तिणी, तेन्ना स्विकार करता तेका ते कांय परिणाम करतना तेका ते अस्वीकार केन्ना मनोभाव उरता तेन्ना येद्दी जाले बी आमकां कितें वता, विश जे आमगे परिणाम जाता वता. अशें आमगे न्हू आमी कितें ते उठ फाल्स म्हणटा ताची कथा ना, ते खंयचे फाल्स न्ही, तेजे फाटले न्ही आमगेलें चिंतन कशें आसा, आमगेले विचार कशे आसता, ते विचारा प्रमाण प्रकृतीचे प्रत्येक पदार्थ निर्माण जाता वता. म्हणजे एक सत्य तिंग सांग केला. अशें आमगे न्हूची हें कितें पुराणां काणी आसाची, हे काणी फाटले न्ही अद्भुत तत्व आमगेले गुरू सांगता वता आशिल्लीची. आमगेले गुरू सांगताची, जर एक चल्लो आवयनी या बापयनी गर्भा भितर आसतनाची 80% तेका तयार करीत खंय. जर तेंगे विचार अशें कितें प्रबल जावंक जाय, तो कितें जावं का म्हणजे आत्तां निर्णय करून बसले आमी तितले प्रबल जावन निर्णय करून तिले वचून विचार घालता गेले रे, तो तेन्ना परिवर्तन जावं वता. तो तसले एक चल जेन्ना येता म्हणजे सत्य ते आमगे गूढ सांगता उरता आशिल्लीची. खंडीत न्हूची हें सत्य ते असले पौराणीक काणी पळयल्यार आमकां प्रति हंता भितर दिसता वता. ते घेवचें सामर्थ्य नाशिल्लें आमगे कडेन वेगळे विशय ना, ते सांगचे कोणा नाशिल्ले वेगळे विशय ना. थोडे लोक गुत्त आसले बीची हें एवढं सांगचें ना, हें धांपून दवरका म्हणजे थोडे लोकांले बुद्धीभ्रमण हे विशय. थोडे लोक गुत्त नाशिल्लीं पुराणां काणे मात सांगले उपन्यास केले म्हण सांगता लोक, थोडे लोक दुसरो विशय. जाल्यार सत्य कितें आसा हें केन्ना धांपून दवरचें जावता, सत्य केन्ना भायर पडचें तें एक दीस. अशें आमगे न्हू हें प्रापंचीक पौराणीक सत्य कितें आसाची, हें सत्य आमकां अद्भुत संदेश दिता आसाची. आमी कशीची कोणाक तयार करीत, खंयचे मनोभावाचेर वताची आमकां तेणे परिणाम आमी घेवीत म्हणजे एक सत्य संदेश हें प्रल्हादाचेर दिता आसा आमकां. अशें आमगे न्हू ते सत्य संदेश आमी स्विकार करया. मुखालची पिढीगीपणाची एक बरें जावका, सत्य प्रजा आमकां जावकाची. पयशे जोडले, व्हडले पदवी घेतले हें जिवनाचें लक्ष्य न्ही, हें जिवन आनंद न्ही, तें नाका म्हणटा आमी. ते उरो तेजे बरोबरी एक आंतरीक एक उन्नती करतली, एक अध्यात्मिक ज्योती केन्ना मना शरिरा भितर प्रकाशीत जावतना मना भितरी, जाल्यार मनुश्य जीवन तूं मेल्लशीची. कितले संपत उरूं, कितलो व्हड अधिकार उरले बीची जिवन मनुष्य जिवना भितर आनंद मेळटा शकत ना. अशें आमगे न्हू धार्मीक ज्योती बीची आमी सांचेडाक ना गर्भ शिशूक जर आमी ते प्रकाशीत करता गेलेली खंडीत न्हूची जगद्गुरू स्थानाचेर असले भारत पुन्हा जगद्गुरू स्थानाक वचूंक शकता. आमी सगळे लोकूची भारत ज्ञाना भितर रथ जावंक आमगे जीवन सार्थक करूंक शकताची. तसलें एक चैतन्य, तसली एक शक्ती, तसले एक मनोभाव आमकां ते ज्ञानेश्वरी आनी आमगेले आराध्य देवता आमकां दिवो. तन्मूल आमच्या जिवना भितर एक विशेष क्रांती, विशेष तसले एक प्रकाश आमकां घानो आमगे जीवन कृतकृत करूं म्हणजे प्रार्थने श्रीदेवीले चरणारविंदाक अर्पण करता. आज आमगे हें कथोपदेशाक विराम घालता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. हरि ओम.